नमस्कार. आता रागिणीला यशपाल हा वरचढ झालेला असतो. तो सारखे सारखे पैसे मागत असतो. आता रागिणी त्याच्या पैसे मागण्याच्या प्रक्रियेला खूपच कंटाळलेली असते आणि तिला असं वाटत असतं की या यशपालचा एकदाचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याचा कोणत्या ना कोणत्या तरी विचार करून काटाच काढून टाकला पाहिजे, म्हणजे हा परत आलाच नाही पाहिजे. आता असं काय करता येईल असा रागिणी विचार करत असते. रागिणी म्हणते, यशपालला ना एक लालच दाखवली पाहिजे. एखाद्या ट्रंकमध्ये पुरावे आहेत आणि असं त्याला भासवलं पाहिजे, म्हणजे तो ट्रंक उघडायला जाईल आणि आपण त्या ट्रंकला आधीच करंट लावून ठेवूया आणि जसा तो ट्रंक उघडायला जाईल त्यावेळेला इकडनं करंटचं बटन दाबूया, म्हणजे हा करंट लागून गेला असं आपण सगळ्यांना सांगू शकतो आणि आपल्या सगळ्या कार्यावर पडदा पडला जाईल, असं रागिणी विचार करते. आता रागिणीने विचार केल्याप्रमाणे ती ट्रंकला आता करंट लावून ठेवते आणि यशपालच्या कानावर घालते की ट्रंकमध्ये असं असं आहे. आता यशपाल त्या ट्रंकमध्ये आहे म्हटल्यावर गपचूप अडगळीच्या खोलीत जातो आणि ट्रंक खोलतो. यशपालने ट्रंक खोललेलं असते. सगळं रागिणीच्या म्हणण्यानुसारच झालेलं असतं. इकडनं रागिणी बटन दाबते. तिकडे यशपालला करंट लागतो. यशपाल जोरात ओरडतो, वाचवा. यशपाल जसा ओरडतो तसा धावतच भूमी तिकडे जाते आणि भूमी म्हणते, काय यशपाल काका, काय झालं तुम्हाला? आणि भूमी आता लगेच यशपालला वाचवण्यासाठी धावपळ करते आणि डॉक्टरांना बोलावून घेते. डॉक्टर येतात. आता डॉक्टर यशपालला चेक करतात. यशपाल आता बऱ्यापैकी ठीक असतो. आता यशपाल घरातील सगळेजण त्याच्या समोर असतात. आता यशपाल म्हणतो, भूमी मॅडम, मला ना तुमच्याजवळ काहीतरी बोलायचं आहे. आणि हे बोलत असताना यशपाल आता रागिणीकडे रागात बघत असतो. आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की यशपालला काहीतरी झालेलं आहे आणि त्याची दुखापत ही बहुतेक रागिणी आत्यानेच केलेली आहे. रागिणी आत्या आणि यशपाल मध्ये काहीतरी बिनसलेलं दिसतंय. त्यामुळेच यशपाल रागिणी आत्याकडे रागात बघतोय. त्यानंतर आता रागिणी आत्या आणि सगळेच तिथनं निघून गेलेले असतात. त्यावेळी भूमी म्हणते, बोला यशपाल काका, तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे मला? त्यानंतर यशपाल म्हणतो, काही नाही, झालं, जा तुम्ही. त्यानंतर आता भूमी म्हणते, पटकन सांगा, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. रागिणी आत्या तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतायत का? अहो सांगा, त्या खतरनाक आहेत, त्या तुम्हाला कधीही मारू शकतात. अहो त्यांनी याच्या आधी खूप पराक्रम केलेले आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला मारणं म्हणजे एकदम मोंगी मारण्यासारखं आहे. आता हे ऐकल्यावर यशपाल घाबरतो. यशपाल म्हणतो, काय? त्यावर आता भूमी म्हणते, होय, तुमच्या मनात जे काय ते सांगा, मी तुम्हाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करेन. अहो आता जर मी तिथे नसते आले तर तुमचा काटा काढल्यातच जमा होता. त्या ट्रंकला ह्याच्या आधीच कोणीतरी करंट लावून ठेवला होता. त्यावर यशपाल म्हणतो, कोणीतरी नाही, तो रागिणीनेच लावला होता. त्यावर भूमी म्हणते, मग सांगा ना नेमकं तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? आता यशपाल म्हणतो, काय सांगू, थांबा, तुम्हाला ना मी आता धडधडीत पुरावा देतो. तो पुरावा बघा आणि तुम्हीच ठरवा आता रागिणीचं काय करायचं. असं बोलून आता यशपाल भूमीला रागिणी विरोधात मोठा पुरावा देतो. तो पुरावा बघून भूमी खूप आनंदित होते आणि म्हणते, थांबा, आत्ताच्या आत्ता मी आकाशला हा पुरावा दाखवते आणि तुम्ही टेन्शन फ्री व्हा. तुम्हाला आता इथे कोणी काही करू शकत नाही. आता भूमी रागिणीचे कसे 12 वाजविल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.